गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक दीपस्तंभ आणि साईबाबा म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचं मूर्तिमंत रूप। आज गुरुपौर्णिमा आणि या पावन दिवशी शिर्डीचा साई मंदिर परिसर एक वेगळीच अनुभूती देतोय, कारण इथं भरलंय एक असं छायाचित्र प्रदर्शन जे फक्त डोळ्यांनाच दिसत नाही तर अंतःकरणालाही स्पर्श करतं। गुरुपौर्णिमा निमित्तानं शिर्डीतील साई मंदिर परिसर आज इतिहासाचा साक्षीदार ठरतोय। साईबाबांच्या जीवनी तसेच समकालीन भक्तांशी आणि जुन्या शिर्डीच्या आठवणींशी जोडणारं एक अनोखं छायाचित्र प्रदर्शन आजपासून भाविकांच्या भेटीला खुलं झालंय। या प्रदर्शनात साधारण 2000 दुर्मिळ आणि ऐतिहासिक छायाचित्र, ज्या छायाचित्रातून फक्त साईबाबांचा नव्हे तर त्या काळातील संपूर्ण साई नगरी, तिथली संस्कृती, भक्तांची निष्ठा आणि बदलत्या काळाचा प्रवास हे सारं जिवंतपणे समोर येत आहे। महत्त्वाचं म्हणजे हे गुजरात येथील साई भक्त जिग्नेश यांचा मोबाईल अचानक हॅक झाला। त्यानंतर जेव्हा त्यांनी मोबाईल सुरू केला तर त्यांच्या फोन गॅलरीत बाबांचे तसेच समाधी मंदिराचे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र डाउनलोड झालेले होते। यानंतर त्यांना दुर्मिळ छायाचित्रांचा मेळ घालून एक प्रदर्शन भरवावं अशी कल्पना सुचली आणि आज त्याचाच प्रत्यय म्हणजे साई समाधी मंदिरालगतच्या सरंजाम बाग या ठिकाणी 2000 छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं गेलं। एक बार ऐसा हो गया कि मेरा मोबाइल हैंग कर गया था, तो मैंने एक हमारे कर्मचारी को बताया कि इसमें देखो क्यों ऐसा चल रहा है। तो उन्होंने मेरे फ़ोन में जो गैलरी है उसको ओपन किया तो अंदर देखा तो बहुत सारी तस्वीरें थी और वो मुझे बोलने लगा कि अरे इसका क्या एग्जीबिशन करेगा। तब तक मुझे पता ही नहीं था कि फ़ोटो एग्जीबिशन क्या होता है। तब बाद में मुझे ख्याल आया कि अरे ये तो मैं भी कर सकता हूँ, मेरे पास इतनी सारी तस्वीरें हैं। तो यहाँ पर जो आप प्रदर्शनी देख रहे हैं वहाँ कम से कम 1800 से 2000 फ़ोटोज़ यहाँ पर लगे हुए हैं और ये सबको कंप्लीट करने में मेरे ख्याल से 1.25 साल मुझे लग गए और मैंने काफ़ी बाबा के समकालीन डिवोटियों के घर जाकर विजिट की है। ये मतलब यहाँ पर साईं सच्चरित्र पढ़ते तो सब है, मगर कौन सा नाम वाले व्यक्ति कौन सी है वो यहाँ पर हमने लाकर रख दी है। तो अगर आप सोचेंगे कि नाना साहेब चांदोदकर वो कैसे दिखते थे, क्या थे, कैसे लगते थे, तो यहाँ पर नाना साहेब चांदोदकर, इसके अलावा जो जो बाबा के भक्त हैं उनके घर पर हमने काफ़ी मटेरियल्स इकट्ठा करके और काफ़ी पुस्तकों से लेकर फिर साई लीला मैगज़ीन, यूट्यूब चैनल्स वगैरह से हमने फ़ोटो कलेक्ट किए और यहाँ पर हम लेकर आए हैं। हम ऐसा सोच रहे हैं कि ये हम लोगों के घर घर तक इनकी ये फ़ोटो प्रदर्शनी जाए, जो भी हमें बुलाएगा, और ये बिल्कुल निःशुल्क है। हमारे पीछे हमारे पास खुद तो कुछ नहीं है, मगर हम किसी से लेना भी नहीं चाहते। जो भी प्यार से बुलाएंगे हम वहाँ पर जाएंगे। आज गुरुपौर्णिमा निमित्तानं सकाळी साईंच्या काकड आरतीनं या 3 दिवसीय उत्सवाची सुरुवात झाली आहे। तर आज साईंच्या दर्शनाबरोबरच भाविकांना अनोख्या प्रदर्शनात पाहण्याचा देखील लाभ मिळतोय। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी फीत कापत भाविकांसाठी खुलं केलं। तसेच छायाचित्र प्रदर्शन पाहणी केल्यानंतर काही सूचना देखील साई संस्थानच्या वतीनं करण्यात आल्या। गुरुपौर्णिमा उत्सव जो आज सुरू झालेला आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने बाबांचे जे त्यावेळेचे भक्त जे होते, समकालीन भक्त जे आहेत, त्यांचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। त्या प्रदर्शनामध्ये ते भक्त, त्यांचा कालावधी, ते कुठं राहतात, त्या संदर्भाने माहिती जी ती गुजरातचे साई भक्त आहेत श्रीयुत जिग्नेश आणि त्यांच्या टीमने जवळपास 15 वर्ष जे आहे ते यावर काम करून जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, भक्तांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडे जो जुना अमूल्य ठेवा जो आहे तो या ठिकाणी भक्तांना जो आहे तो पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। निश्चितचपणे जुनी माहिती जी आहे ती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। या संदर्भाने काही सूचना होत्या त्या सुद्धा त्यांना केलेल्या आहेत। अत्यंत चांगल्या रीतीने हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेले आहे। जे भक्त या ठिकाणी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने येतील त्यांनी ती आवर्जून पाहावं असं हे प्रदर्शन आहे। म्हणजे बाबांच्या कालावधीतील शिर्डी, त्याच्यानंतर या इथं कशी डेव्हलपमेंट होत गेली या संदर्भाने हे प्रदर्शन पाहून आपल्याला माहिती होते। या प्रदर्शनात साईबाबांचे समकालीन भक्त, त्यांचे वंशज, जुन्या शिर्डीचे दुर्मिळ फोटो आणि आत्ताच्या भव्य साई नगरीचा संगम पाहायला मिळतोय। एक ऐतिहासिक दस्तऐवज जणू डोळ्यांसमोर उभा राहत असून भाविक मोठ्या कुतूहलाने हे पाहताना तसेच त्याचं अवलोकन करताना दिसून येतात।
साधारण 2000हून अधिक दुर्मिळ छायाचित्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. काही छायाचित्र ती आहेत जी आजवर कधीच जनतेसमोर आली नव्हती आणि म्हणूनच या प्रदर्शनाकडे केवळ एक फोटो गॅलरी म्हणून न पाहता ही एक भक्तिमय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यात्राच आहे असं म्हणायला हरकत नाही. मनीष दवंगे, SP 24 तास, शिर्डी.